विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। महाविकास आघाडी तिसरा उमेदवार न देण्याच्या विचारात महाविकास आघाडी शेकापच्या जयंत पाटील यांनाच पाठिंबा देण्याच्या तयारीत। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी एक अल्पसंख्याक चेहरा तर एक दलित चेहरा देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबाजानी दुर्राणी आणि सिद्धार्थ कांबळेंच्या उमेदवारीची शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता। माजी आमदार के.पी. पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर। शरद पवारांच्या बारामती दौऱ्याचा तिसरा दिवस। अजित पवारांच्या विरोधात शरद पवार ऍक्टिव्ह मोडवर। राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। आज त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात राज ठाकरे सहभागी होतील। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज जालना दौऱ्यावर। दुपारी 2 वाजता दौऱ्याला होणार सुरुवात। महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा झाल्याची माहिती। राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी अप्पर पोलीस महासंचालक नवल बजाज यांची नियुक्ती। शासनाकडून नियुक्तीचे आदेश। महाविकास आघाडीला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे उद्धव ठाकरेंकडून आभार। मुस्लिम आणि शीख मतदारांचेही आभार मानले। भाषणाला सुरुवात करताच उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतदारांचे आभार मानले। त्यांना 99% मतं मुस्लिमांची मिळाल्याचा शिंदेंचा टोला। ज्यांनी आई समान शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला त्या भाजपसोबत आपण कधीही जाणार नाही। उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार। केंद्रातलं एनडीए सरकार पडायलाच हवं। मध्यावधी निवडणुका व्हायला हव्यात। उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवरती निशाणा। शिवसेनेच्या 19% मूळ मतदारांपैकी 14.50% मतदार शिंदे गटाकडे वळले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। तर मग इतर मतदार आले कुठून? शिंदेंचा सवाल। शिवसेना प्रमुखांचा फोटो जरा बाजूला करून निवडणुका लढवून दाखवा। उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान। बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा तुम्हाला अधिकार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे आजही तमाम हिंदू बांधवांनो म्हणण्याचं धाडस करू शकले नाहीत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। लोकसभा निवडणुकीत आपण जोरदार विजय मिळवला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। मुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेमध्ये येणार या चर्चांना अर्थ नाही। उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा। नाव न घेता उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा। शिंदे गटानं वारसदार म्हणून पोस्टर न लावता वार करणारे कसदार विश्वासघातकी असे पोस्टर्स लावावेत। भास्कर जाधव यांचा टोला। दडपशाही विरोधात महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरेंनी आवाज उठवला। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा मोदींवरती हल्लाबोल। उद्यापासून मुंबईतल्या सायन उड्डाणपुलावरनं अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी। स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये हा उड्डाणपूल असुरक्षित असल्याचं समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।